कविता ही स्वलिखित किंवा इतर कवींची पण चालेल. आणि निकाल देताना त्यामध्ये उत्कृष्ट 3 कविता आपण निवडणार आहोत. तर माझ्यासोबत परीक्षण करण्यासाठी संगीता मेहता आहेत. तर तुमचं कवितेचा आशय, अर्थपूर्ण संदेश, शुद्ध लेखन, व्याकरण, उच्चारण आणि सादरीकरण तुमचं कसं आहे, या सगळ्या बाबी निकाल देताना पाहिल्या जातील. तर आज खूप असं छान असं बाहेर वातावरण पावसाचं आहेच, आणि त्यासाठीच पावसाचीच थीम आपण ठेवलेली आहे, ही पाऊस आणि आठवणी. तर आज आपण जास्त वेळ घालवत नाही आहोत, तर या स्पर्धेला सुरुवात करूयात. तर पहिल्या आपल्या स्पर्धक वैदेही यांना थोडंसं काम आहे, त्या बाहेर जाणार आहेत, त्यामुळे त्यांनी मला रिक्वेस्ट केली की त्यांना पहिल्यांदा कविता सादर करण्यात द्यावी. तर वैदेही, तुम्ही तुमची थोडक्यात ओळख सांगा आणि तुमची कविता शीर्षक आणि तुमची कविता तुम्ही सादर करा. येस येस. मी वैदेही आठवले, ठाण्याला असते मी आणि एका एनजीओ साठी काम करते, सध्या इकॉनॉमिक्स शिकवते. आणि कविता हे माझं पहिलं प्रेम. तर खूप वेळ घेते, तुम्हाला सगळं भिजवते जरा पावसातच शब्दांच्याच. मला आवाज येतोय? आवाज येतोय माझा? बरोबर येतोय. उघडा खिडक्या मनाच्या पण, उघडा खिडक्या उघडा दार, उघडा खिडक्या उघडा दार, मृदगंध भरून घ्या उरात. उघडा खिडक्या उघडा दार, मृदगंध भरून घ्या उरात. ढोल ताशांसह आली मेघराजाची वरात, ढोल ताशांसह आली मेघराजाची वरात. झाड वाजवी चिपळ्या, झाड वाजवी चिपळ्या, अन ढग वाजविती झांज, झाड वाजवी चिपळ्या अन ढग वाजविती झांज. मोहरले पान न पान, निसर्गाचा हिरवा साज. कोवळ्या कोंबाची सुरू झाली लगबग, कोवळ्या कोंबाची सुरू झाली लगबग. हळू उंचावती माना, झेलावयाला हा मृग, हळू उंचावती माना, झेलावयाला हा मृग. मनाचाही मोर आता फुलवे पिसारा, मनाचाही मोर आता फुलवे पिसारा. घेई काळीज भरून जरा वेळा वेळा वारा, मनाचाही मोर आता फुलवे पिसारा. घेई काळीज भरून थोडा वेळा वेळा वारा. नदी वाहिल बेभान, नदी वाहिल बेभान, तिला सागराची ओढ, नदी वाहिल बेभान, तिला सागराची ओढ. चिंब पावसातली तिची जुनी सखी खोड, चिंब पावसातली तिची जुनी सखी खोड. असा उन्हाळ पाऊस, असा उन्हाळ पाऊस मना माहेरा धाडतो, असा उन्हाळ पाऊस मना माहेरा धाडतो. जीव होई थोडा थोडा डोळ्यातून पाझरत, असा उन्हाळ पाऊस मना माहेरी धाडतो. जीव होई थोडा थोडा डोळ्यातून पाझरत. उंच 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 जातो झोका, उंच उंच जातो झोका, थेट आभाळा भिडतो, उंच उंच जातो झोका, थेट आभाळा भिडतो. देवाजीच्या कानी एक गुपित सांगतो, उंच उंच जातो झोका, थेट आभाळा भिडतो. देवाजीच्या कानी एक गुपित सांगतो. कृपा अशीच राहू दे, कृपा अशीच राहू दे बळीराजावरी, कृपा अशीच राहू दे तुझी बळीराजावरी. त्याच्या अंगणी नाचू दे आनंदाच्या सरी, कृपा अशीच राहू दे बळीराजावरी. त्याच्या अंगणी नाचू दे आनंदाच्या सरी. पावसाच्या संगे जावो वाहून मळभ सारे, मनातलं मळभ म्हणजे पावसाच्या संगे जावो वाहून मळभ सारे. मरगळलेल्या मना फुटो आशेचे धुमारे, मरगळलेल्या मना फुटो आशेचे धुमारे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा पावसाच्या, येणाऱ्या पावसाला खूप शुभेच्छा. आणि आता भक्तिरसाचा जो पाऊस पडेल एकादशीला, त्यासाठी खूप शुभेच्छा. जय जय खूप पांडुरंग. छान कविता थँक्यू वैदेही. सो मच. मला सुरुवातीला अगदी माझ्या पावसाचं स्वागत. धन्यवाद. तुम्ही अगदी खरं ढोल. मला तर या सगळ्या कविता ऐकून माझी कविताची बैठक सोडून जाणं मला आवडत नाहीये तसं, पण मला सॉरी, मला जावं लागणार आहे. नाही, ओके, काय हरकत नाहीये. एखादी कविता ऐकेन मी आणि मग मी खूप छान येस. ढोल ताशाच्या नगारात तुम्ही थँक्यू. स्वागत केलं पावसाचं, आणि तो आम्हाला अनुभव दिला की पाऊस वाजत गाजतच आला, तर तुमच्या कवितेतून आला. अगदी सनई चौघडे वाजत वाजत नाचत आला पाऊस. खूप छान, खूप छान कविता होती, सुंदर. तुम्ही लेफ्ट झाला तरी चालेल वैदे, किंवा ऐकायचं असेल तर एक 5 मिनिटं ऐकू शकता अजून. पुढच्या आपल्या आपण अल्फाबेटिकलीच घेऊया. अंजली आंबलेकर, अंजली ताई.
अंजलीताई. नमस्कार. नमस्कार. मी सौ अंजली आमलेकर, राहणार मुंबई. सध्या कोईमतूरला आहे. मी सध्या फिरस्तीवरच आहे. बँगलोरवरून कोईमतूरला आली आहे. आणि मला काव्य कथा वाचण्याची सगळ्यांचीच आवड आहे. मी आपणासमोर माझी स्वरचितच कल्पना सादर करणार आहे. माझ्यातले मी ग्रुप तर्फे काव्य मैफिलीचे विशेष आयोजन केले. त्यात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी संगीता मॅडमची खूप खूप आभारी आहे. मी माझी स्वरचित कविता आपणासमोर सादर करते. कवितेचे शीर्षक पावसातल्या आठवणी. आम्ही मुली शाळकरी शाळेत जाण्याची घाई करी. नभ आले दाटून क्षणिक पाऊस गेला पडून. शाळेच्या वाटे चहूकडे चिखल झाला सगळीकडे. जावं की नाही शाळेत, पाय रुततील का मातीत. इंद्रधनुष्य उमलले आकाशी, शाळेत जाण्याचा पक्का निर्णय मनाशी. हातात हात गुंफून निघालो, सप्तरंगी रंग मी ठेवून गेलो. शाळेच्या अर्ध्या वाटेकडे बरसल्या सरीवर सरी. चिंब झाली काया आणि वस्त्रे, सापडली शाळेत न जाण्याची अस्त्रे. उगाचच पावसाने आठवणी आणल्या. घरी गेल्यावर कांदा भजीचा मूड झाला. बुट्टी मारली शाळेला म्हणून आईने दिला दम. चुपचाप बसा आता, करून टाका पूर्ण अभ्यासक्रम. अनाहूतपणे पाऊस आला, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. घडून गेलेले आठवणीत आले. आठवणीच्या रूपात चैतन्य मिळाले. धन्यवाद. छान. अंजलीताई, अगदी बालपणामध्ये घेऊन गेलात तुम्ही की तेव्हा पाऊस मोठा आला ना की मग वाटायचं की बाबा आज सुट्टी मिळेल का, पावसाचा आनंदाचं घ्यायचो. बोला. आणि मॅडम ही सत्य आहे. हो, हा ही माझ्या ह्याच्यात झालेली ही आहे. ती सत्य याच्यावरती मी केलेली लिहिलेली आहे. कविता. ओके. ठीक आहे. छान. बालपणीची एक सुंदर आठवण की पावसामुळे शाळेला सुट्टी मिळायची आणि तो म्हणजे शाळेत गेल्यावर समजायचं की बाबा आज पाण्यामुळे सुट्टी मिळाली पावसामुळे. आणि मग तो आनंद काही वेगळाच होता की पावसात भिजत परत घरी यायचं आणि धमाल. खूप छान. पुढच्या आपल्या स्पर्धक आहेत अपर्णा कवडे. अपर्णा. मी माझी स्वरचित कविता मी अपर्णा जयेश कवडे, राहणार तळेगाव दाभाडे. आणि मी स्वरचित कविता नाहीये माझी, मी शांता शेळकेंची कविता सादर करते. चालेल. आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. आला पाऊस मातीच्या वासात ग, आभाळ आले काळे काळे ढग, दार कोसळल्या दिवेत घमग, धुंद दरवळ धरणीचा श्वास ग. आला पाऊस मातीच्या वासात ग, मोत्या गुंफीत मोकळ्या केसात ग. आला पाऊस कोसळल्या कशावर. आता पुढे मला हे नाही जमत आहे, म्हणजे नीट गाता येत नाही. मी सरळ हे वाचते. ठीक आहे, चालेल. ओके. कोसळल्या कशा सरीवर सरी, थेंब थेंब करी नाच पाण्यावरी. लाल ओहळ वाहती जोशात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. लिंबोणीच्या रासा कडुलिंबाखाली, वारा दंग करी जुई शहारली. चाफा झुरतो फुलाच्या भासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. झाडावरी मुके पाखरांचे थवे, वीज ही लाल निळी
कशी नाचे लवे तेजाळते उभ्या अवकाशात ग आला पाऊस मातीच्या वासात ग वीज कडकडता भय दाटले उरी एकली मी इथे सखा राही दुरी मन व्याकुळ सजनाचा ध्यास ग आला पाऊस मातीच्या वासात ग मोती गुंफित मोकळ्या केसात धन्यवाद. छान. शांता शेळकेंची एक सुंदर अशी पावसावरची कविता आहे ही. पाऊस आला आणि तो मोकळ्या केसात पण दिसला. खूप छान वर्णन शांता शेळकेंनी कवितेमध्ये केलेलं आहे आणि हो. स्वतः ती कविता लिहिलेली आहे. खूप छान. त्यांच्या इतर कविता पण छानच असतात, पण ही पावसाची ही सुंदर कविता आपण छान सादर केली. पुढच्या आपल्या मेंबर आहेत भाग्यश्री देशमुख. भाग्यश्री ताई. आपण असं म्हणतो. हॅलो. हा बोला मेहता मॅडम. हॅलो. हा बोला. हॅलो. हा ऐकू येते, बोला ना. आपण असं म्हणतो की स्वतःच्या कविता वाचताना चांगलं वाटतं आपण म्हणतो, पण अशा प्रथितयश कवयित्रीची कवयित्रींची. कविता हा. म्हणजे फारच सुंदर आपल्या अनुभवाशी सांगड घालणाऱ्या त्या वाटतात. पण सांगड घालणाऱ्या पेक्षा माझं थोडी वेगळी आठवण. मला खूप ऊन लागलं ना मे महिन्यात, की जरा मला हिप्नोटाईज करावं स्वतःला, म्हणून मी काय करायची, शांता शेळकेंची कविता भर उन्हात स्कूटरवर जाताना चिंचोडला म्हणायची, आला पाऊस आला पाऊस. आणि आणि पावसात भिजले की मी उन्हाची आठवण करायची, केळीचे सुकले बाग. आणि असं स्वतःला म्हणजे कंट्रोल करायचा प्रयत्न करायची, नशीब तीव्रता कमी करायची. नशीब पाऊस नाही कंट्रोल सांगड व्हायचा घालणारी तुमच्या कवितेतून. अशा आठवणी. कारण तुम्ही आठवण कधी आली म्हणून पावसाला बोलवताय, कधी जा म्हणताय तीव्रता काय. कमी कर. हं? तुमच्या सोयीने पाऊस येत नाहीये. जरा घ्या ना, मला पण जायचं क्लासला. ओके ओके. आयडिया चांगली आहे संगीताजी, तुमची आयडिया मस्त आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे मनाचा राजा आपण फक्त असतं, आपण त्याला साकडं घालणं. चालेल चालेल. पुढे भाग्यश्री ताई. भाग्यश्री ताई नाही नसतील तर करुणा ताई घ्या मला तुम्ही. 4 वाजता क्लासला जायचंय म्हणून हो चालेल. घ्या तुम्ही सादर करा. करुणा ताई ठीक आहे. बरं बरं, घेते. मी करुणा शिंदे, पुण्यातून, शिवाजीनगर पुणे इथून. बरं. आणि मी शिक्षिका होती, रिटायर्ड होऊन आता मला 12 वर्ष झालेली. माझ्या कवितेचं नाव आहे आल्या रिमझिम सरी. आल्या रिमझिम सरी, आल्या रिमझिम सरी, बहरून आल्या वेली, बहरून आल्या वेली. अनुपम्य लावण्यात, अनुपम्य लावण्यात सारी मरगळ गेली, सारी मरगळ गेली. धरतीला सजविण्या, धरतीला सजविण्या सरी अंगणात आल्या, धरतीला सजविण्या सरी अंगणात आल्या. धुंद होऊन नाचल्या, धुंद होऊन नाचल्या, जिवलग सख्या झाल्या, जिवलग सख्या झाल्या. सूर्य गेला ढगाळ, सूर्य गेला ढगाळ, सौदामिनी चकाकली, सूर्य गेला ढगाळ, सौदामिनी चकाकली. गडगड आवाजात, गडगड आवाजात अंधारात विसावली, अंधारात विसावली. आली आभाळ घेऊन, आली आभाळ घेऊन, गेली जीवन देऊन. सरी बरं का, येताना आभाळ घेऊन येते आणि आपल्याला जाताना जीवन देऊन जाते. बरोबर. आली आभाळ घेऊन, गेली जीवन देऊन. हिरवाई शाल जोडी, हिरवाई शाल जोडी, काळी आई आली पांघरून, काळी आई आली पांघरून. सरी निघाल्या डौलात, सरी निघाल्या डौलात, पाचू मोती माणिकात, पाचू मोती माणिकात. अवनीच्या कुशीतले, अवनीच्या कुशीतले, बीज रुजे अंकुरात, बीज रुजे अंकुरात. आनंदाचे डोही मन, आनंदाचे डोही मन, नाचे पालखी सोहळा, नाचे पालखी सोहळा. विठूवारी अभंगात, विठूवारी अभंगात, भक्तिरस नातो मळा, भक्तिरस नातो मळा.
गरमागरम भजी तळून गरमागरम भजी तळून खाण्याची बघा मज्जा येते. लज्जत न्यारी चहाची लज्जत न्यारी चहाची पुरके मारत अनोखीच मजा येते. पुरके मारत अनोखीच मजा येते. धन्यवाद. वा जायचे सुंदर मला कविता. साथ असल्यामुळे हो हो मी गाई केली. तर आज मी अजून 2-4 गाई ऐकून मगच चालेल चालेल चालेल. छान कविता करून ते सुंदर. मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही ऑनलाईन अशा स्पर्धेत भाग घेतला. पहिल्यांदाच तुम्ही आलेला आहात. नाही नाही माझा कालच झालं. काल माझी पुण्यामध्ये एक स्पर्धा झाली नाही नाही लपलेलं आपल्या आपल्या ग्रुपवर माझ्यातली मी ग्रुपवर हा, हो तुमच्या मी पहिल्यांदाच ग्रुपवर पहिल्यांदाच आहे. हा, ओके आपल्या ग्रुपवर मला तर पहिल्यांदाच. ते तुमचं काय करताय ते कॉपी पेस्ट येते ब्लॉग मध्ये. हां माझ्याकडे इतकं लिखाण आहे पण मला काय ते नाही करतायत. नाही मी ग्रुपवर सांगितले पण नाही जमत मला. ग्रुपवर टाकून द्या. ही एक चांगली अष्टाक्षरी अष्टाक्षरी होती ना ही. हो हो अष्टाक्षरी अष्टाक्षरी होती हो, बरोबर. ग्रेट ग्रेट. करुणाताई तुम्ही ग्रुपवर टाका. तुमचा शक्यतो अष्टाक्षरी तुम्ही तुमचं हा टाकणार. साहित्य ना अष्टाक्षरी मध्येच लिहिते कारण मला ती आणि त्याच्यातच ग्रुपवरती टाकत जा साहित्य मग फेसबुक ग्रुपवर. कारण माझ्याकडे बरंच लिहिलेलं आहे पण मला ते म्हणजे मला कळत नाही एवढं मोबाईल मधलं. मी काल खूप प्रयत्न केला म्हटलं पाठवू आपण पण मला नाही जमलं. नाही स्वतः पण पाठवता नाही आली म्हटलं जाऊ दे नाही जमत. ग्रुपवर लिहिताय ना तुम्ही फेसबुक ग्रुपवर. मराठीत असं म्हणतात बर का हो लिहिते. मग तिथेच टाकून द्या आपल्या बाकी. ग्रुपवर लिहिते ना. मग तिथेच टाका बाकीचं साहित्य पण. हॅलो चालेल तिथेच बरोबर. कॉपी तिथेच टाकून द्या. बरोबर हा टाकतो. म्हणजे मला विचारायची आवश्यकता नाही. तुमचं कुठलंही साहित्य तुम्ही टाकू बाकीचं शकता. काही करता येत नाही. हा हा. मेहता मॅडम बोला. बरोबर. मराठीत असं म्हणतात आठाला नाही गाठ. हा पण मॅडमची गाठ चांगलीच आठाशी बांधली गेली. हा हा त्यांच्या बऱ्याचशा अष्टाक्षरीच असतात. मी पण असतात, वाचते असतात. नेहमी. चांगले हो. छान लिहितात. अष्टाक्षरीच लिहिते आणि ती सवय लागली. त्याच्यामुळे चारोळी. शब्दसंग्रह पण वाढत गेले माझे हा त्याच्यामुळे. चारोळी कधीतरीच असते. हो. बरोबर बसणारे शब्द पण मला आठवत. पुढे भाग्यश्रीताई आहेत का? बहुतेक कविता त्यांची अष्टाक्षरी असते. हो हो भाग्यश्रीताई आहेत का? भाग्यश्री देशमुख. नाही ती नाही नुसतं ती ऐकण्यासाठी भाग घेतलेला. हो 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 ठीक आहे चालेल. मग चंद्रकलाताई. सादर नाही करणार आहे. हो हो चालेल. चंद्रकलाताई. हा नमस्कार. मी चंद्रकला जोशी नमस्कार. नाशिक वरनं बोलते. रिटायर शिक्षिका आहे. 13 वर्ष झाले रिटायर होऊन. माझ्या कवितेचं नाव आहे धरा आणि आकाश मिलन. आपल्या आता स्पर्धा झाली त्याच्यातच मी केलेली होती. झाकळले नभ झाकळले नभ गार वारा सुटला. झाकळले नभ गार वारा सुटला. झाले श्यामरंगी गगन आणि पाऊस कोसळला आणि पाऊस कोसळला. जलधारा आली जलधारा आली धावत बेभान होऊन. जलधारा आली धावत बेभान होऊन. कस्तुरीच्या गंधात कस्तुरीचा गंध म्हणजे मातीचा गंध कस्तुरी सारखा आलाय. कस्तुरीच्या गंधात गेली वसुंधरा न्हाऊन. गेली वसुंधरा न्हाऊन. वसुंधरा आकाशाचा वसुंधरा आकाशाचा सुरू मिलन सोहळा. सुरू मिलन सोहळा. इंद्रधनु रंग उतळत जमा झाला सारा गोतावळा. जमा झाला सारा गोतावळा. गोतावळा म्हणजे मोर पक्षी झाडे वेली हे सगळा गोतावळा जमा झाला. बरोबर. वसुंधरेने शृंगार केला. वसुंधरेने शृंगार केला. थेंबांचा गजरा कुंतलात मातला. थेंबांचा गजरा घातला. अत्तर मातीचे माखले अत्तर मातीचे माखले आणि हिरवागार शालू नेसला. हिरवागार शालू नेसला. दरवळल्या माझ्या आठवणी. तो सगळा शृंगार पाहून दरवळल्या माझ्या आठवणी ओल्या चिंब मनावर. दरवळल्या आठवणी ओल्या चिंब मनावर. सख्याची येता सय
गालावर, अश्रू ओघळले गालावर. बरसणाऱ्या सरीत, बरसणाऱ्या सरीत गेले मन वेडावून, बरसणाऱ्या सरीत गेले मन वेढावून. सख्या तुझ्या गंधारी स्पर्शाने गेले मी बेभान होऊन, गेले मी बेभान होऊन. सख्या खट्याळ हा पाऊस, सख्या खट्याळ हा पाऊस मला नित्य सतावितो रे, खट्याळ हा पाऊस मला नित्य सतावितो रे. तुझ्या आठवणीने वर्षा ऋतूत माझा जीव तळमळतो रे, माझा जीव तळमळतो रे. धन्यवाद. नमस्कार. वा, संगीताताई, खूप छान उपक्रम राबवला आणि आम्हाला खूप छान व्यासपीठ तुम्ही निर्माण करून दिलं, त्याबद्दल मनापासून कौतुक. खूप छान सुंदर कविता होती ताई. जमिनीचं, धरा आणि आकाशाचं मिलन, आणि त्याच्यामध्ये सोबत पाऊस सोबतीला, आणि त्याच्यासोबतच मग सगळं सृजनच, सगळी धरती वसुंधरा सगळेच एकत्र आलेले. खूप छान वर्णन, खूप छान होतं तुमच्या कवितेमध्ये. सुंदर कविता होती. मेहता मॅडम काय बोलणार आहात? धन्यवाद. नाही, फारच म्हणजे मी जरा वेळ भारावून गेल्यासारखं झालं मला. हा, बाकी काही नाही. खूपच सुंदर म्हणजे कविता, मन, सगळं वय, फार सुंदर कॉम्बिनेशन. आठवण म्हणजे त्या वाचत होत्या तसं चित्र डोळ्यासमोर आलं. आलं. छान. त्यांचा आवाज आहे ना, तो असं भावनेने भिजलेला वाटलं खूप. छान हो. छान. पावसाची कैफियत त्यांनी भिजलेल्या आवाजात त्याला एक मांडली. कारण आहे की माझे मिस्टर जाऊन आता 25-35 वर्ष झाले, अरे वा. हा हा हा. त्यामुळे त्या आठवणी खूप लिहिलीये. नाही, पण माणसं ना वय वाढलं की कोरडी कोरडी होत जातात. हा ओलावर भावनेतला म्हणजे हॅट्स ऑफ मॅडम. आणि प्लस साधेपणा. खूप खूप धन्यवाद. आपलं वय वाढलं तरी आपली मनं म्हातारी होत नाहीत. नाही, आणि हा आपल्या शेवटी कवीचा हा सगळ्यात मोठा गुण आहे. ग्रुपमध्ये आहात ना? हा, आणि कविता केल्यामुळे मला हे राहतं. आणि ग्रुपमध्ये आणि तुम्ही आहात. संगीताताईंनी व्यासपीठ खूप छान दिलंय. हो हो. त्यामुळे मला काही झालं. आणि हा माझे ग्रुप मिस्टर नाहीये. जाऊन पण आता 15 वर्षी गेले. माझे मिस्टर माझ्या 52व्या वर्षी गेले. हा हा. तेव्हापासून मी एकटी आणि माझा आता संसार सांभाळला सगळा. तुम्ही एकटी पण नाहीये. आनंदात आहे. तरी 52. मी तर 32 वर्षाची होते. अरे बापरे. मी 32 वर्षाची होते. त्याच्यानंतर 3 मुलं, नंतर सर्व्हिस पकडली, शिक्षण केलं, मग सर्व्हिस. बापरे. बापरे, छानच. हे त्याच्यामुळे कौतुक आहे सगळं होतं. तुमचं. मी पण नोकरी केली ना. मी मनपामध्ये सर्व्हिस केली. म्हणजे माझी मुलगी 8वीला होती, मुलगा 3रीला होता आणि धाकटी मुलगी 1लीला होती. पण मला असं वाटतं का, माझं जे ऑब्झर्वेशन आहे, शिक्षिका बऱ्यापैकी तरुण राहतात. तरुण एनर्जी त्यांना मिळत राहते का काय शेवटपर्यंत, काय माहित. हा ना. है ना? स्मिताताई बघा. हा, त्याला किंवा आता अंजलीताई होत्या. प्रसंगानुसार आपण घडत राहतो. आणि आणि मॉन्टेसरीच्या शिक्षिका बघितल्या की त्या शिक्षकांचं गालगुट व्हावं असं वाटतं. म्हणजे शिक्षकांचं मी आहे प्री प्रायमरी शिक्षिका. आणि आपला ग्रुप आहे ना, हे ग्रुप नाहीये, आपलं एक कुटुंब आहे. त्यामुळे कोणी इथे एकटं नाहीये, आणि एकटं समजू पण नका. सगळ्या जणी आहेत आपल्या. खूप कुटुंब आहे. छान मैत्रिणी आहेत सगळ्या. सहलेखिका खूप छान आहेत. त्यामुळे एकटं तुम्ही नाहीच आहात कोणी. खूप आणि सगळ्या. संगीतासारखी मैत्रीण मिळाली. मला तर एकटेपणा सगळा गेलाच ग्रुपमुळे. हो हो. साहित्याचं व्यासंग मिळालं. छान. संगीता मॅडम तर एक आहेतच. सांगू का? हा बोला. चंद्रकला ताई म्हणजे चंद्रकला ताई म्हणजे अष्टपैलू खेळाडू सारख्या आहेत. खूप कर्तृत्ववान आहेत. त्यांना अशिष्ट आहेत. माझ्या आईची मैत्रीण आहे. त्यांना मी खूप जवळून ओळखते आणि अरे वा. धडपड्या आहेत. हा, काही ना काही करत असतात, प्रत्येकाला मदत करतात. छान. हो, अगं मैत्रिणीचं बोलते का? मी म्हटलं कोण आहे? सगळ्यांसाठी छान इन्स्पिरेशन आहात तुम्ही. हो, हो. कौतुक केलं तुमचं मावशी, कौतुक केलं. नक्कीच. म्हटलं मला तर कोणी ओळखत नाही, मला लक्षात आलं स्मिता. हो हो हो. नाही नाही, ग्रुप नाही, लिखाणात न ओळखतो ना तुम्हाला. आता लिखाणात लिखाणातून सगळं ओळखतो ओळखतात. तुमचं असं बरेच ओळखतो. लिखाण. हो, हो.
मग असंच आपल्याला ठिकाणातनं ओळखतो प्रत्यक्षात हा ऑनलाईन पाहायला मिळावं म्हणून आपलं हे आणि मी स्पर्धा प्रथमच भाग आणि घेतलाय. चर्चासत्र आपली असतात किंवा ऑनलाईन तरी आपली भेट होईल. आपण फक्त नावाने ओळखतो पण ऑनलाईन आपली भेट होत राहील दर महिन्याला. हो हो आणि चालेल. मी एक सांगते, मी शंखवादन करते बरं का. शंखवादन करते आणि शंखवादनाच्या बरोबर मी छान. अयोध्येला जाऊन आले. अयोध्येला अरे जेव्हा वा, वा, वा. राममूर्तीचं प्रतिष्ठापना झाली हा त्यावेळेला आम्ही छान. 111 आम्हाला आमंत्रण होतं त्यावेळेला वा. मी पण त्याच्यामध्ये सहभाग होते. आणि आता परवा पालखीमध्ये आमचं खूप मोठं रिंगण झालं. हा आम्ही जवळजवळ 500 होतो शंखवादन. बरेच वादक पण म्हटलं आपण परवानगी घेतली नाही कसं काय वाजवायचं म्हणून शांत बसले. छानच. नाहीतर हे वाजून दाखवणार होते तुम्हाला. आणि शंख वाजवलं ना शक्यतो खूप असं कमी म्हणतात. जणांना जमतं तसं. हो, ते एक त्यावेळी कलाच आहे. शंखवाजून सुरुवात हो करू आपण. कला आहे काय ती एक काय वेगळीच संगीत सुरुवात करू. अनोखी. चला आपण सगळे म्हणतोय ना की चेहऱ्याने आपण एकमेकांना ओळखत नाहीये, पण असं म्हणतात ना नावात काय आहे. नावातच तसं सगळं आहे. आपल्या ग्रुपच्या संबंधात कसं माहितीये, नावात काही नाही, चेहऱ्यात काही नाही, आपण आपल्या लिखाणातून आपण आपली ओळख निर्माण करतोय करतो सगळे जण इथे. बरोबर. अगदी बरोबर आहे. पुढे जायचं का? जयश्री ताई आहेत. जयश्री काळे. जयश्री ताई जॉईन झाल्यात का? त्यांची तब्येत ठीक नव्हती, मे बी नाही आलेल्या त्या. बहुतेक नाही आले त्या. दिसतो ना जॉईन. नाही आहेत का? ठीक आहे मग आता कल्पनाचाच नंबर आहे जे के. मला एक विचारायचं होतं, 98361611 हा नंबर कोणाचा आहे? फोन नंबर काही सांगू शकेल का? कोणता? त्या ग्रुपमध्ये हा दिलाय मी 98361611 लीना काळे म्हणून कोणतरी आहेत. आणि 98 संगीता कासले एक आहेत. कोण? संगीता कासले आपल्या ग्रुपवरच्या आणि वैशाली कुलकर्णी आलेले नाहीत त्या तिघी पण. का आहेत बघा, मला तर नाही दिसलं जॉईन आणि होता. आणि आणि 98 705 76 045 आहेत ना, एक प्राची म्हणून आहेत, संगीता कासले, लीना काळे, वैशाली कुलकर्णी. प्राची कुलकर्णी. ओके ठीक आहे. कल्पना देवकर. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. आणि संगीता मॅम, प्रथम तुमचे आभार. तुम्ही वेळोवेळी असे उपक्रम घेता आणि आम्हाला प्रेरित करीत असता आणि बक्षिसापेक्षा तुम्ही कौतुक करता सगळ्याजणी, त्यामुळे आणखीन लिखाणाला उभारी मिळते. तर आता मगाशी मॅडम, मला सॉरी नाव नाही माहिती, मगाशी ते म्हणत होत्या की पाऊस असला की मी उन्हाची हे करते, म्हणजे मनाची समजूत घालते, आणि ऊन असलं की पावसाचं इमॅजिनेशन करून मनाची समजूत घालते. मेहता मॅडम बोलल्या. तर हो मी जी कविता लिहिली थोडी मिक्स आहे. म्हणजे पावसाच्या आधी आपल्या किंवा आपल्या सगळ्यांची घालमेल कशी असते किंवा काय हे असते खरी परिस्थिती, तो जर लांबणीवर गेला तर काय अवस्था असते, आणि एकदा पाऊस आला की परत आपली काय अवस्था असते. तर आधी पावसाच्या आधी, नको खेळू रे पावसा पाठ शिवणीचा खेळ, नको खेळू रे पावसा पाठ शिवणीचा खेळ, वाट पाहे ही धरणी बघ होऊन व्याकुळ, वाट पाहे ही धरणी बघ होऊन व्याकुळ, चोहीकडे रे पेटला जणू वैशाख वणवा, चोहीकडे रे पेटला जणू वैशाख वणवा, ये रे बरसुनी जीवा मिळू दे गारवा, ये रे बरसुनी जीवा मिळू दे गारवा, तडतडल्या भुईला जरा नाऊ माखू घालू, तडतडल्या भूमीला जरा नाऊ माखू घालू, नटू दे रे माळरान हिरवा पांघरून शालू, नटू दे रे माळरान हिरवा पांघरून शाळू, बळी राजाच्या डोळ्यात बघ दाटली आस, बळी राजाच्या डोळ्यात बघ दाटली आस, त्याला दाखवून पाठ नको लावू जीवा पास, त्याला दाखवून पाठ नको लावू जीवा पास. त्याच्यानंतर जेव्हा पाऊस सुरू होतो, आल्या आल्या श्रावण धारा वनात फुलला मोर पिसारा, चातक तोही झाला व्याकुळ पिऊन घेण्या त्या जलधारा, गारांचे बांधून या पैंजण नाच
नाचत ठुमकत करही आली. गारांचे बांधून या पैंजण नाचत ठुमकत करही आली. ओल्या टिंब ओल्या पावसात सृष्टी सारी न्हाऊन गेली. टिंब ओल्या पावसात सृष्टी सारी न्हाऊन गेली. मातीच्या सुगंधाने धराही गंधाळली. मातीच्या सुगंधाने धराही गंधाळली. दवबिंदूंच्या रांगोळीने पाने फुले सृष्टी नटली. खळखळ खळखळ नद्या वाहती जणू निघाल्या माहेराला. खळखळ खळखळ नद्या वाहती जणू निघाल्या माहेराला. आणि मगाशी आपण म्हणत होतो धरतीने हिरवा शालू पांघरू द्या आता. हिरवा शालून नेसून धरती उभी तयांच्या औक्षणाला. हिरवा शालून नेसून धरती उभी तयांच्या औक्षणाला. परत पहिल्या पावसाची पहिली सर. पहिल्या पावसाची पहिली सर तुझी आठव घेऊन आली. पहिल्या पावसाची पहिली सर तुझी आठव घेऊन आली. ओल्या चिंब भिजल्या मनाला तुझ्या भेटीची ओढ लागली. तुझ्या भेटीची ओढ लागली. सांग कशी समजू घालू गंधाळल्या भिजल्या मनाची. सांग कशी समजूत घालू गंधाळल्या भिजल्या मनाची. नका बरसू मेघांनो आता चाहूल लागली साजण स्पर्शाची. चाहूल लागली साजण स्पर्शाची. छान. सुंदर. चला संगीताताई मी निघू? धन्यवाद. हो हो चालेल वा खूपच सुंदर एकदम मस्त. संगीताताई चालेल चालेल. चालेल ना, मी बाहेर पडते. हा कार्यक्रम तुम्हाला आपल्या युट्यूबवर पाहायला मिळेल पूर्ण. मी टाकेन. हो हो चालेल. कल्पना कविता खूपच सुंदर होती, पण तुम्ही कवितेचं शीर्षक नाही सांगितलं. धन्यवाद. कवितेचं शीर्षक काय होतं? शीर्षक कवितेचं शीर्षक आहे पहिला पाऊस. पहिला पाऊस. हा छान. म्हणजे ते कीर्तनाला कसा पूर्वरंग आणि उत्तर रंग असतो तसे दोन तशी रंग. कविता छान रंगवली. छान छान मस्त रंग झाले कल्पनाच्या कवितेत. थँक्यू सुंदर. थँक्यू. आपल्याकडे पश्चिमी वारे येतात हा. पण यांनी पूर्व चांगलं. पुढच्या आपल्या स्पर्धक आहेत धन्यवाद. माधवी खडक्कर. माधवीताई. नमस्कार. नमस्कार. मी माधवी खडपकर, तळेगाव दाभाडे येथून. मी स्वतः शिक्षिका आहे आणि मुक्तछंद, अभंग, गझल, अष्टाक्षरी सगळ्याच प्रकारात लेखन करते आहे. तर सध्या जो पाऊस पडतो आहे तो पाऊस पूर्वी जसा होता रिमझिम पाऊस तो नाहीये. तो थोडासा अक्राळ विक्राळ रूप धारण करतो. परवा असंच पाऊस झाला. इतका पाऊस होता की सहज एक 4 ओळी मनात आल्या. पाऊस का असा हा विक्राळ रूप घेई. पाऊस का असा हा विक्राळ रूप घेई. पाहून रूप त्याचे मन घाबरून जाई. पाहून रूप त्याचे मन घाबरून जाई. अशा सहज ओळी सुचल्या. पण पावसावरची जी रचना आहे माझी, तो माझ्या मनातला पाऊस कसा असावा ही आहे. ही मुक्तछंद रचना आहे, स्वरचित. कवितेला सुरुवात करते. शीर्षक मनातला पाऊस. पडाव्या अशा पावसाच्या धारा. पडाव्या अशा पावसाच्या धारा. चिंब भिजून जाईल ही वसुंधरा. चिंब भिजून जाईल ही वसुंधरा. रिमझिम छान असा पडू दे. रिमझिम छान असा पडू दे. मुले बालके आनंदाने बागडू दे. मुले बालके आनंदाने बागडू दे. नकोच ती कोठेही अतिवृष्टी.
नकोच ती कोठेही अतिवृष्टी, बरसावा असा सुख संपन्न सृष्टी. बरसावा असा सुख संपन्न सृष्टी. इतकाही तो पडू नये कमी, इतकाही तो पडू नये कमी, पिकांचीही राहणार नाही हमी, पिकांचीही राहणार नाही हमी. नकोच त्या अवेळी ही गारा, नकोच त्या अवेळी ही गारा, अन बेभान तो सोसाट्याचा भार, अन बेभान तो सोसाट्याचा भारा. असा हा सुखद पाऊस असावा, असा हा सुखद पाऊस असावा, बळीराजा आनंदी अन सुखी दिसावा, बळीराजा आनंदी अन सुखी दिसावा. धन्यवाद. असा हा माझ्या मनातला पाऊस आहे. नक्कीच तुमच्या मनातला पाऊस हा नक्कीच आभाळाने पण ऐकावा आणि पाऊस तितकाच पडावा जितकी त्याची गरज आहे. बळीराजाचं नुकसान नको आणि सर्वसामान्यांचं पण नुकसान नको, असा मर्यादित पाऊस नक्कीच पडावा आणि तोच पाऊस सगळ्यांना हवा असा वाटतो. तो अतिरौद्र स्वरूपात आला तर मग जनजीवन सगळं विस्कळीत करतो. तसा पाऊस नकोच आहे. तुमच्या मनातला पाऊस खूप छान होता, मनाला स्पर्शून गेला माधवीताई, खूप छान. मेहता मॅडम. धन्यवाद. हॅलो. हा बोला. हॅलो. आवाज ऐकू येतो, बोला. महादेव मॅडमचा आत्मविश्वास नेहमीच भरपूर दिसतो. पण मला आपलं वाटतं की त्यांनी फेसबुकवर पण फेसबुकवर त्या का ऍक्टिव्ह नाहीयेत, तर मला नेहमी प्रश्न मला आणि रोहिणी त्यांना नाही करतात ना लिखाण, त्या कधीतरी करतात. करते मी, सध्या थोडस कमी आहे. कमी असते कमी असतं, बरोबर. नाही, इतरांचंही वाचून थोडंफार शेअरिंग केलं तर होईल आपल्याला. चालेल चालेल. पुढच्या आपल्या स्पर्धक आहेत राधिकाताई. राधिकाताईंची कविता म्हणजे मस्तच. आज हसवणार की रडवणार का काय राधिकाताई? मस्तच असते आधीच. तेच हसवणार त्या नक्की, मी सांगते. मुंबईचा पाऊस आहे. राधिकाताईंच्या पावसात फटाके फोडणार. नमस्कार, मी राधिका पाटणे बोरिवलीहून बोलते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस आणि आठवणी, पावसाच्या आठवणी. मुंबईच्या पावसात भेटलो आपण, मुंबईच्या पावसात भेटलो आपण, एका छत्रीत चिंब भिजलो दोघे जण, एका छत्रीत चिंब भिजलो दोघे जण. नेत नसे मी छत्री हौस मला भिजण्याची, नेत नसे मी छत्री कधी हौस मला भिजण्याची. छत्री घेऊन अर्जव करीशी छत्रीत येण्याची, छत्री घेऊन अर्जव करीशी छत्रीत येण्याची. मस्त भिजावे थोडे कुडकुडावे थंडीने, मस्त भिजावे थोडेसे कुडकुडावे थंडीने. गरमागरम भुट्टा खावा दोघांनी जोडीने, गरमागरम भुट्टा खावा दोघांनी जोडीने. थर्मास मधला फरमास चहा तो घ्यावा चवी चवीने, थर्मास मधला फरमास चहा घ्यावा चवी चवीने. घरादाराचे विसरून भान भिजावे मुक्त मनाने, घरादाराचे विसरून भान भिजावे मुक्त मनाने. अडकले जर मी एकटीच कधी पावसात, अडकले जर मी एकटीच कधी पावसात, त्यावेळी तू अशी माझी काळजी करत, त्यावेळी तू अशी माझी काळजी करत. पाऊस मुंबईचा असेच जीवन करी विस्कळीत, पाऊस मुंबईचा असेच जीवन करी विस्कळीत. बंद होई लोकल तेव्हा उपाय ना चालत, बंद होई लोकल तेव्हा उपाय ना चालत. तेव्हा मोबाईल सुद्धा नव्हते मॅडम. म्हणजे घरी काही कळवण्याचे मार्ग नव्हते. आणि अशा पावसात आम्ही अडकलेलो, अशा पावसाच्या आठवणी आहेत, बरोबर. आजही तो आठवे लोकलचा दिव्य प्रवास, आजही तो आठवे लोकलचा दिव्य प्रवास. आता नाही उरले साहस ना भिजण्याची हौस, आता नाही उरले साहस ना भिजण्याची हौस. कसला पाऊस कसली ती भिजण्याची हौस. घरीच खाऊ गरम भजी ती त्या परीस, घरीच खाऊ गरम भजी ती त्या परीस.
घरी राहावे स्वस्थ राहावे आता या वयात घरी राहावे स्वस्थ राहावे आता या वयात वेडा पाऊस आणि आठवणी त्या जपू मनात वेडा पाऊस आणि आठवणी त्या जपू आपण मनात वा राधिकाताई, मुंबईचा पाऊस डोळ्यासमोर उभा केला तुम्ही. आठवणीतली कविता आहे. खूप छान. आणि खरंच तेव्हाची छान परिस्थिती वास्तव छान तशीच होती आणि की मनात बाबा ते काहीच पर्याय मनातच नव्हता. राहतं. हो. मुंबईचा पाऊस हा मुंबईकरांनीच अनुभवावा असाच असतो तो. आणि मुंबईकरांनाच ती सवय आहे. त्यामुळे मुंबईत पडणारा पाऊस म्हटलं तर मग तो खरंच घरात बसूनच एन्जॉय करावा, घरात बसूनच भजी खावी मस्त. खूप छान. राधिकाताईंची कविता नेहमीच हटके असते आणि त्या आल्या की अशा काव्य स्पर्धेला राधिकाताई म्हणजे मस्त अगदी हेच करून टाकतात. मजा येते. वातावरण मजा येते त्यांची कविता. आता रोहिणी ताई काय सादर करतात बघूया. स्वप्नील कळ्या माझी पावसामध्ये. कविता तुम्ही म्हणजे वाचलेली आहे, हा. पण माझी कविता रोमॅन्टिक आहे आता. अरे वा. स्वप्नील कळ्यांचा परिणाम दिसतो मी हा. हा? स्वप्नील कळ्यांचा परिणाम आहे म्हणलं. हा हा तोच आहे परिणाम. अजून जरी वय 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 झालं तरी मन अजून तरुणच आहे. नक्कीच तसंच राहा. मी रोहिणी संजय अग्निहोत्री. मला आता सगळेच जण ओळखतात, वेगळी हो. काही ओळख करून द्यायला नको. आता पावसाळ्यातील आठवणींवर भाष्य करताना मी प्रथम सांगते की बाहेर पावसाळी वातावरण आणि प्रेमी जनांसाठी हा एक रोमॅन्टिक सुवर्ण काळ असतो. हा. मस्त स्कूटरवर दोघ जण जातात, एन्जॉय करतात, हिल स्टेशनला जातात. त्याही थोड्याशा आठवणी आहेत माझ्या मनात, पण मी ते प्रियकर प्रेयसीच्या रूपामध्ये लिहिलेलं आहे. या पावसाळी आठवणींवर भाष्य करताना प्रियकर आणि प्रेयसीच्या आठवणीत तो स्वतः रमून जातो आणि कवितेच्या रूपात आपल्या आठवणी व्यक्त करतो. त्या आठवणी आता अशा. कोसळती पाऊसधारा, कोसळती पाऊसधारा तुझवरी बेभान होऊन, कोसळती पाऊसधारा तुझवरी बेभान होऊन, तू आणि बेभान पाऊस, तू आणि बेभान पाऊस एक अनोखे समीकरण, एक अनोखे समीकरण. प्रकाश वलयांचे झोत चमकती, प्रकाश वलयांचे झोत चमकती नाना रंग उधळून, प्रकाश वलयांचे झोत चमकती नाना रंग उधळून, वृक्षवेली ही माना डोलविती आनंदे नाचून गाऊन, वृक्षवेली ही माना डोलविती आनंदे नाचू गाऊन. बरसती पाऊस धारा. तो प्रियकर प्रेयसीची आठवण काढताना म्हणतो की जेव्हा केव्हा पाऊस धारा येतात तेव्हा बरसती पाऊस धारा, बरसती पाऊस धारा तुझ्या मोहक गालावरून, वाटे मजला तयासी, वाटे मजला तयासी हलकेच घ्यावे चुंबून, हलकेच घ्यावे चुंबून. चिंब भिजता तुझी काया, चिंब भिजता तुझी काया अंगांग जाते शहारून, चिंब भिजता तुझी काया अंगांग जाते शहारून, बिलगताच तू मजला, बिलगताच तू मजला वेलीचा भास होई मनोमन, वेलीचा भास होई मनोमन. आता पुढे तो म्हणतो, स्पर्श करता तुझ्या तनूला, स्पर्श करता तुझ्या तनूला अंगो अंगी बोलके स्पंदन, स्पर्श करता तुझ्या तनूला अंगो अंगी बोलके स्पंदन, गंधाळल्या श्वासाने, गंधाळल्या श्वासाने मोहरून जाई अवघे तनमन, मोहरून जाई अवघे तनमन. हात तुझा हाती घेता, हात तुझा हाती घेता जातेस तू बावरून. म्हणजे प्रियकर जरी बिनधास्त असला तरी प्रेयसी मात्र जरा थोडीशी घाबरटच असते. ती म्हणते, तो म्हणतो की हात तुझा हाती घेता, हात तुझा हाती घेता जातेस तू बावरून, नजर तुझी खाली वळते, नजर तुझी खाली वळते लज्जेने चूर होऊन, लज्जेने चूर होऊन. आत्ताच्या प्रेयसी लाजून लाजत तुझे नाही. ते हसणे, लाजून तुझे ते हसणे. नाही हल्लीच्या नाही, पण मी जुन्या काळातली आहे ना, तेव्हाचे वातावरण मी पाहिलेलं आहे ना सगळं. हो. आठवणी आहे त्या सगळ्या. आत्ताची प्रेयसी लाजून तुझे ते हसणे, लाजून तुझे ते हसणे मधुर कानी पडे गुणगुण, मधुर कानी पडे गुणगुण, मंजूर स्वर तव निनादे, मंजूळ स्वर तव निनादे जणू बिलवरी किण किण, जणू बिलवरी किण किण. कारण पूर्वीच्या बायका बांगड्या पण घालायच्या. हो आत्ताच्या घालत तव नाही. सौंदर्याचे प्राशन करता, तव सौंदर्याचे प्राशन करता जातो मी भान हरपून, तव सौंदर्याचे प्राशन करता जातो मी भान हरपून, नशा चढते तव स्पर्शाची,
नशा चढते तव स्पर्शाची, होतो मी धुंद बेभान, होतो मी धुंद बेभान. आता पुढे तो म्हणतो, बेधुंद मनाच्या लहरी, बेधुंद मनाच्या लहरी, डोळ्यात प्रीतीच्या चांदण, डोळ्यात प्रीतीचं चांदण, धुंद तू धुंद मी, धुंद तू धुंद मी अन, सुगंधी सारे क्षण विलक्षण, सुगंधी सारे क्षण विलक्षण. बरसती प्रीतीच्या धारा, बरसती प्रीतीच्या धारा, सर्वांगावर होई पसरण, बरसती प्रीतीच्या धारा, सर्वांगावर होई पसरण. मनाशी मनाचे नाते जुळता, मनाशी मनाचे नाते जुळता, प्रीत भरे होई गुलाबी वातावरण, प्रीत भरे होई गुलाबी वातावरण. पावसाळी रात्रीची साक्ष, तर रात्रीची वेळ आहे. पावसाळी रात्रीची साक्ष, मृदुगंधित होई कणकण, मृदुगंधित होई कणकण. करतो तुझवर अतूट प्रीती, करतो तुझवर अतूट प्रीती, गंधाळले क्षण क्षण, गंधाळले क्षण क्षण. माझ्या कवितेचं नाव सांगायचं राहिलं होतं, गंधाळले क्षणच आहे माझ्या कवितेचं नाव. समजलं आम्हाला. आता शेवटचं कडवं, तू आणि बेभान पाऊस. अजून आहे. हा. तू आणि बेभान पाऊस. हा. अहो हे दोघं काय झालं? कुठल्या गोळ्या घेतात, कुठल्या गोळ्या घेतात, तेवढंच काही नाही रोमांसचा. तू आणि बेभान पाऊस, तू आणि बेभान पाऊस, एका छत्रीत दोघे आपण, तू आणि बेभान पाऊस, एका छत्रीत दोघे आपण. मनाच्या कोंदणी पावसाची, मनाच्या कोंदणी पावसाची, सुरेल सुरेल सुंदर एक आठवण, सुरेल सुंदर एक आठवण, सुरेल सुंदर एक आठवण. वा धन्यवाद. वा वा. रोहिणीताई तारुण्यात घेऊन गेल्या सगळ्यांना एकदम. एकदम मग काय मस्त रोमॅन्टिक. पावसाळी वातावरण आहे ना, पावसाळी वातावरण आहे. पाऊस आणि रोमॅन्टिक वातावरण तुम्ही निर्माण. हा छान, सुंदरच, मस्त होती कविता. सादरीकरण पण छानच. असं म्हणतो कालिदासाचं ते मेघदूतामध्ये लांबलचक पत्र होतं, त्याची आठवण झाली. हो हो हो. लांबलचक होतं ते पण. अरे वा. छान. पुढे आहे स्मिताताई. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्मिताताई. चल, माझे नाव स्मिता बोंद्रे. मी पुणे कोथरूड येथे राहते आणि बस एवढी. आणि ट्युशन घेते मी, हिंदी मराठी संस्कृत शिकवते. आणि हा छंद आत्ताच मला जडलेला आहे. कविता हा माझा प्रांत नाही. मला कथा लिहायला जास्त आवडतात, पण तरीही मी प्रयत्न केलेला आहे. नाही, छान लिहिता तुम्ही, छान लिहिता. तुमच्या सगळ्यांचं ऐकल्यानंतर मला 4 ओळी सुचल्या होत्या, त्या मी लिहिल्या बघा. पाऊस म्हणजे फक्त निसर्गाचा एक ऋतू नाही, तर तो प्रत्येक कवीला स्वतःचा भूतकाळ, प्रेम, आनंद, वेदना आणि आशांची आठवण करून देतो. त्यांचं लेखन ही पावसातील रम्य भेट करते, जिथे शब्द भिजतात आणि भावनांचं आकाश उजळतं. असं लिहिलं मी तुमच्या सगळ्यांचं ऐकून. छान 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 छान, मस्त मस्त. आता माझी स्वरचित कविता आहे. निसर्गाकडे फक्त त्रासदायक नजरेने पाहू नका, तर त्यातच जगण्याचं बीज आहे. पावसाचा त्रास आणि त्यामागचं समर्पण याच्यावर आधारित मी कविता लिहिली आहे. म्हणजे पाऊस काय म्हणतो असं. तर कवितेचं नाव आहे मी आहे म्हणून. मी पाऊस, ढगांमध्ये झोपलेला स्वप्नवेडा, जरा वेळाने येतो, पण जेव्हा येतो सगळं नव्याने फुलवतो खरा. तुझं भिजणं बघून हसतो, छत्रीला उडवून दूर पसार होतो, पण त्या हसण्याआड मी तुला मोकळा श्वास देतो, हे तू विसरतोस बऱ्याचदा. मी येतो तेव्हा रस्ता चिखलमय होतो, गाडी उशीर करते, पण माझ्या थेंबातच आईच्या हातचं अन्न तयार होतं, हे दिसत नाही बघ. शेतकरी माझा आभाळ पाहतो, त्याच्या डोळ्यात आशा असते. मी जर उशीर केला तर त्याच्या पोरांचं भविष्य सुकतं, ही खरी गोष्ट असते. फुलं उमलतात, पानं नाचतात, मोर वेडावतो, इंद्रधनुष्य नभात रंग मांडतो. पण हे सगळं फक्त माझ्या येण्यामुळेच होतं. मी नसलो तर निसर्गालाच थांबावं लागतं. मी पाणी नाही, मी ओलावा नाही, फक्त मी आहे माणसाच्या जीवनाला शांततेनं पोषणारं निसर्गाचं स्पंदन. धन्यवाद. छान स्मिताताई, छान. म्हणजे खरंच पावसाचं वास्तव
हो हो नक्कीच. प्रगल्भ पाऊस वाटतं. पडण्याच्या आधीचं वर्णन केलं एकदम पाऊस पडल्यानंतर वास्तववादी कविता एकदम वास्तववादी छान. कविता होती सुंदर. पुढे लेना काळे वगैरे आलेत का? संगीता कासले, वैशाली कुलकर्णी आहेत का यापैकी कोणी? शीतल पाटील दिसलं नाही कोणी नाव. आहे ना शीतल पाटील आहे माझ्या लक्षात. पाटील राहिल्यात ना. हो आहे लक्षात शीतल पाटील. मी आता शीतललाच हा, घेणार हा, आहे. पण त्या अगोदर म्हणलं कोणी आहेत का? अच्छा, म्हणून बरं मी बाकी आता कोणी दिसत नाही. बाकी कोणाचे नाव दिसलेच नाही कुठे. बरं संगीता. मला शीतल मॅडम नंतर मला एक संधी द्या ऐकण्याची. हो हो नक्कीच. शीतल तुझी कविता. Yes. इथे सगळे जे अनुभवाने पण आणि वयाने पण माझ्यापेक्षा मोठे आहेत सगळे. नक्कीच तुमच्या कविता खूपच सुंदर अप्रतिम होत्या. आता मी लहान आहे, माझी काही चूक असेल तर माफ कराल सगळ्या मिळून. नाही, नाही, चांगलीच असणार नाही, शीतल कविता छान मला लिहिते. माफ करा. पण ती ऍक्टिव्ह नाहीये ग्रुपवर एवढी, पण कविता छान लिहिते. वेळ मिळत नाही तिला. सध्या ऍक्टिव्ह नाहीये कारण सध्या एक वेगळ्या प्लॅटफॉर्म त्यामुळे तिकडे ऍक्टिव्ह नाहीये सध्या. पण आज पाऊस म्हटला आणि कवी पण जागा होणार नाही असं होत नाही. होऊ शकत नाही. पावसाविषयी आपली मैत्रिणी म्हटल्यावर जरा खूप आतल्या ज्या भावना आहेत त्या आल्या बाहेर आणि म्हटलं नाही पण संगीता मॅडमला म्हटलं मी जॉईन होणार. ओके. तर माझं नाव तुम्हाला सगळ्यांना कळलेलंच आहे, शीतल पाटील. मी नवी मुंबई उल्बे येथून आहे आणि माझ्या कवितेची सुरुवात करण्याआधी मी एक छोटी चारोळी तुम्हाला ऐकवते माझी. चारोळी अशी आहे. आज आभाळ भरून आलं, आज आभाळ भरून आलं आणि मन हुरहुरलं. आज आभाळ भरून आलं आणि मन हुरहुरलं. जीवनाची झाली अबाळ म्हणून थोडं थरथरलं. जीवनाची झाली अबाळ म्हणून थोडं थरथरलं. ही चारोळी होती. आवाज येतोय ना माझा? हो हो येतोय. येतोय. आता कविता सादर करते. पाऊस आणि मी. कवितेचं शीर्षक आहे पाऊस आणि मी. अं, एकांकी कविता आहे जरा. पावसाची ती रिपरिप सुरूच होती. पावसाची ती रिपरिप सुरूच होती आणि मी तुझ्याशी सांगड घालण्यात व्यस्त होती. आणि मी तुझ्याशी सांगड घालण्यात व्यस्त होती. तिथे पाऊस मातीची सलगी करत होता. तिथे पाऊस मातीशी सलगी करीत होता आणि तिथे मी तुझ्या आठवात गात होते. आणि तिथे मी तुझ्या आठवात गात होते. आतुरता मनाची ओठांवर येऊन थांबत होती. आतुरता मनाची ओठांवर येऊन थांबत होती. आठवणी सख्याच्या पावसात एकटीच घोटत होती. आठवणी सख्याच्या पावसात एकटीच घोटत होती. तर पावसाची माझ्या मनात कौल देत होती. तर पावसाची माझ्या मनात कौल देत होती. वाफाळल्या चहासोबत मी पाऊस एकटीच निहाळत होती. वाफाळल्या चहासोबत मी पाऊस एकटीच निहाळत होती. फुकल्या ठोक्यांचा फुकल्या ठोक्यांचा अंदाज वेचत होती. सरींसोबत फुकल्या ठोक्यांचा अंदाज वेचत होती. हे पाहून पावसासकट मी बेधुंद बरसत होती. हे पाहून पावसासकट मी बेधुंद बरसत होती. धन्यवाद. छान. एका कवीच्या मनातल्या भावना म्हणजे तू म्हणत तसं जसं एकपात्री कथानक असं तशा पद्धतीचे एकांगी अशी ही कविता होती. छान. अजून कोणी मेंबर आहेत का राहिलेत? कारण इथे स्क्रीनवर सगळे दिसत नाहीयेत. प्राची कुलकर्णी. प्राची कुलकर्णी नाही वाटत. जॉईन झाल्या होत्या. हॅलो. 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 हा प्राची. हॅलो. कनेक्शन गेलं. हॅलो. हॅलो आवाज येतोय तुमचा प्राची. मॅडम मला कुसुमाग्रजांची कविता मी सादर करते.
चालेल. ओके. कवी कुसुमाग्रजांची कविता सादर करते. चालेल. तुमचं नाव सांगा आणि हे करा, सुरुवात करा. हो. ओळखलत का सर मला पावसात आले कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पक्की भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. छान प्राची. सुंदर ते कुसुमाग्रजांची कविता तू सादर केली. अजून कोणी मेंबर आलेला आहे का? हो. आहेत का आलेल्या? वैशाली कुलकर्णी, संगीता कासले, लीना काळे, सगळे झालेले आहेत. संगीता मॅडम एक बोलू हा. आहे वेळ? हो वेळ आहे ना? हो हो. एक दिवस आपल्या विषयाला थोडीशी बाजूला आहे. विषय आपला पाऊस आहे, मान्य आहे. आता मॅडमांनी प्राची मॅडमांनी कुसुमाग्रजांची जी कविता सादर केली, हा कणा सादर केली, त्यावरून मी एक वेगळी कविता सादर थीम बनवली आहे आणि कुसुमाग्रजांची माफी मागते. त्याच मी एक वेगळी कविता केली आहे, मी सादर करू? हो हो चालेल. चालेल ना? पण ती स्पर्धेसाठी ग्राह्य नाही दिली त्या जाणार. कवितेचं नाव आहे हॅलो. स्पर्धेसाठी नाही, सहज हा. आपल्या सगळ्यांसाठी. चालेल. हा. आपल्या सगळ्यांसाठी एक त्यांनी म्हटल्यानंतर ती आठवली मला, म्हणून फक्त एक ऐकण्यासाठी. चालेल. सरांची होती कणा, लिहिली सेम टाकलीस मना, ओळखलंस का प्रिये, ओळखलंस का प्रिये मला प्रेमात पडला कुणी, ओळखलंस का प्रिये मला प्रेमात पडला कुणी, प्रेम होते सोबत किती मात्र मन, प्रेम होते सोबत किती मात्र मन, क्षणभर थांबला मणीचा हत्ता बोलला डोळ्यात पाहून, राणी तू कालच आली गेली हृदयात राहून, राणी तू कालच आली गेली हृदयात राहून, नर्तिकेसारखी माझ्या हृदयात नाचली, नर्तिकेसारखी माझ्या हृदयात नाचली, मोकळ्या हाती जाशील कशी मन मात्र वाचून गेली, मोकळ्या हाती जाशील कशी मन मात्र वाचून गेली, मनी हसले कौल मिळाले होते नव्हते बोलले, प्रतिसाद म्हणून डोळ्यात प्रेम तेवढे दिसले, प्रतिसाद म्हणून डोळ्यात प्रेम तेवढे दिसले, संसाराचे स्वप्न बघतो आहे, चिखलगाळ मनाचा काढतो आहे, संसाराचे स्वप्न बघतो आहे, चिखलगाळ मनाचा काढतो आहे, हात हाती देताच माझा, हात हाती देताच माझा, हसत हसत उठला, हात नको प्रिये जरा एकटेपणा वाटला, हात नको प्रिये जरा एकटेपणा वाटला, अडून पडलंय जीवन तरी मांडलं नाही मन, अडून पडलंय जीवन तरी मांडलं नाही मन, विश्वासाने साथ देऊन नुसतंच हो मन, विश्वासाने साथ देऊन नुसतंच हो मन. छान. तुला आत्ता सुचली का ही? एकदम छान मस्त. आत्ता सुचली का? नाही, ही मी नववीला जेव्हा मी नववीला होते ना, तेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा कणा वाचली होती ना, तेव्हा कणा आलेली. वाचल्यानंतर मला हे सुचलं, लिहिलं आणि तिथून माझा कवितेचा प्रवास सुरू झाला. ओके ओके छान. अरे वा छान. प्रथम कविता आहे. म्हणजे कवितेचं पहिलं प्रेम आहे. संगीता मॅडम. हा बोला. कवितेचं पहिलं प्रेम माझं. जर परवानगी असेल तर एक छोटीशी कविता आहे छोट्या मुलांची,
पावसाचीच आहे. हा 1-2 मिनिटं. हा घ्या. स्पर्धेसाठी नाही, पण तुमची परवानगी असेल. हा घ्या. हा. तुम्हाला आवाज येतोय का माझा? हो येतोय. येतोय येतोय. अगं बाई पाऊस आला, ढगांचा शॉवर चालू झाला. चला रे चला, भिजायला चला, डबक्यात पाण्याच्या नाचायला चला. आई ओरडली तर ओरडू द्या, थोडीशी सर्दी झाली तर होऊ द्या. घेता येईल मग शाळेला सुट्टी, अभ्यासालाही मिळेल बुट्टी. कागदाच्या होड्या पाण्यात सोडू, डराव डराव बेडक्यासारख्या उड्या मारू. गरम गरम भजीवर ताव मारू, गोड गोड शिरा मस्त करू. अगं बाई पाऊस आला, ढगांचा शॉवर चालू झाला. चला रे चला, भिजायला चला, डबक्यात पाण्याच्या नाचायला चला. थोडीशी चाल आता लावली त्यामुळे हा. इकडे तिकडे झालं. मस्त आहे. छान कविता, छान. मेहता मॅडम. मुलांना आवडणारी कविता हो आहे. हो. हॅलो हा बोला. हॅलो. आता मेहता मॅडम कडनं हा. एक कविता होऊन जाऊ द्या. हा. नाही, माझी स्पर्धेसाठी नाहीये. आणि माझ्या आठवणींऐवजी जे पावसाविषयी भविष्यातले अंदाज केले जातात ना, हा हा त्याच्या आठवणीवर हे आहे. चालेल. नोकऱ्या इथं निवृत्तीच्या वयात दिल्या जातात. नोकऱ्या इथं निवृत्तीच्या वयातही दिल्या जातात. मटका किंग ज्योतिषी भोलानाथ इथं अर्ज भरू शकतात. मटका किंग ज्योतिषी भोलानाथ इथं अर्ज भरू शकतात. अंदाज करता हवामान खातं, पावसाचं लांबणीवर पडतं का तसं? पावसाचं लांबणीवर पडतं का तसं? छे हो, लगेच अंधारून येतं. हे हो, लगेच अंधारून येतं. अंदाज करता हवामान खातं येलो ऑरेंज अलर्ट जाहीर होतं, आणि इकडं प्रियेच्या मूडला उधाण येतं. आणि तिचं ऐकलं नाही की आपलं ते दिवाळं चांगलंच ते निघतं. शिवाय बरोबर का कधी असतं? ती म्हणतं बसलाच घरात. हवामान खातं थोडंच कधी बरोबर अंदाज करतं. शिव्या घालणं खातं बरोबर कधी का असतं? वीकेंडला घर कोरडा उपवास घडवतं. रोमांचे मीन खायला. वीकेंडला घर कोरडा उपवास घडवतं. लख्ख ऊन पडतं खात्यावर असतं भिजतं. वरून राजा मात्र लहरी होऊन जातो क्षणार्धात. आणि मग भारीतलं पायतान चिखलात मान टाकतं. आता ठरवलं जातं नको यावेळी मात्र फसगत. पण हवामान खातं जोमात असतं. यावेळी मात्र ते जोमात असतं. खरंच गणित नक्षत्रांचं चांगलंच जमून येतं. पाऊस येणार म्हणता खरंच धावून येतो, आणि कवितेतला पैसा कसा खोटा होऊन जातो. सरींवर सरी वर्षाव डोक्याचं मडकं करून टाकतो. अवर्षणाची भीती खात्याकडनं बळीराजा हवालदिल होतो. युगांचा आशावादी तो, तरीही पेरणीची तयारी करतच राहतो. पण अवकाळी पाऊस मात्र बियाणं सारं पेरणी न करता घरातच कुजवतो. भाकितांचं मीडियावर पेव फुटतं. आमचं कसं बरोबर होतं विचारतांचं डांगोरे पिटणं चालूच राहतं. राजा नवरा पावसानं झोडपलं कुठं जायचं? राजा नवरा यांचं त्या म्हणीतनं आताशा गायब होणं आहे. आता त्या म्हणीतनं राजा नवरे गायब आहेत. पावसाचं आणि म्हणून आपलंही म्हणीत मात्र अडकून पडणं आहे. कशालाही थेर टोला लागला तर लागला, असं हे हवामान खातं. पूर्वीही नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सरासरी अडके पूर्वज शेती करतच होते. 3 डायमेन्शनल मॉडेलिंग मोदीजी आणणार म्हणतात. अंदाज यात म्हणे अचूक वर्तवले जातात, आणि पेरणीचे अचूक वेळ सांगतात. तरी पण सांगावं अस्वांवर थोडीच पिकं काढली जातात.
बस झालं वा थँक्यू. वा मस्त सुंदर मस्त सुंदर एकदम मस्त. आज पहिल्यांदा काहीतरी सादर केलं मॅडमनी. नाही तर मॅडम मग श्रवण करायला येतात, ऐकतात. खूप छान सगळ्यांच्या कविता होत्या. स्पर्धेसाठी नव्हतं ना, त्यामुळे आत्मविश्वास वाढला. हो हो. भीती वाटते नंतर मॅडम शाळा घेतात. आता मग पुढच्या वेळेस स्पर्धेत भाग घ्या आणि सादर करा. संगीता मॅडम हा पण होऊन जमते. माझी हो आता ना, तुमची शायरी परवाचीच शायरी असणार रोगांवर. मागच्या मंगळवारचीच घेते. हो 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 चालेल. किंवा पावसा मॅडम फ्रीज मधलं काय खायला घालताय? काय ताजं हवं बरं, ताजं ताजं करून ताजं नको पण आहे, ताजं हवं. अजून दोघींनी पण फ्रीज मधलंच दिलं, पोट बिघडेल तुमचं पावसात. लेख वाचून दाखवू का माझा एक ललित लेख? ताजं ताजं. लेख चालेल का हा तरी चालेल. चालेल. पावसावरचा? चालेल. न ऐकते. न ऐकलेला अगदी ताजा चालेल. ताजा आहे. वा वा वा. पाऊस आणि आठवणी हेच आहे शीर्षक. तसा एक 3-4 मिनिटं घेईल, ऐका. नाही आवडलं तर सांगा, मग मी थांबते. पाऊस आणि आठवण. नाही नाही आवडेल ना, आवडणारच. पाऊस फक्त एक ऋतू नाही, तो एक अनुभव आहे, एक आठवण आहे, एक भावना आहे. कधी ओल्या आठवणींचा साक्षीदार, तर कधी भिजलेल्या स्वप्नांचं प्रतिबिंब. पावसाचं नाव जरी घेतलं तरी मनात एक अनामिक हुरूर दाटून येते. जूनच्या सुरुवातीला जेव्हा आभाळ काळसर होऊ लागतं, दूर कुठेतरी विजा चमकू लागतात आणि हवेत एक अनामिक गंध दरवळू लागतो, तेव्हाच मनात भीती, ओलावा, उत्सुकता आणि समाधान एकत्र दाटून येतात. पहिली सर आली की मातीचा तो पहिला वैला गंध, तो काहीसा नाकात शिरतो आणि मनाच्या आत खोल कुठेतरी साठून राहिलेल्या आठवणी जागा करतो. लहानपणी पावसाचं वेगळं स्थान होतं. घराच्या गच्चीवर थेंब झेलण्याची मजा, कागदी होड्या करून त्या साचलेल्या पाण्यात सोडणं आणि जोरदार पावसात आईने ओरडून घरात बोलावणं. आजही डोळे मिटले की ते क्षण नजरेसमोर तरळतात. तेव्हा पावसाचं भिजणं म्हणजे आजारपण नव्हतं, तर आनंदाचं दुसरं नाव होतं. आईचं प्रेम, गरम गरम भजी, मन सुखावत असायचं. सुख म्हणजे हेच असावं. पावसाच्या आठवणी म्हणजे शाळेच्या सुट्ट्या. सकाळी उठता उठता खिडकी बाहेर पाहून पावसाचं आभाळ पाहिलं की डोळ्यात चमक यायची. कदाचित आज सुट्टी मिळेल. आणि जेव्हा शाळेत जाऊन पाण्यामुळे किंवा पावसामुळे सुट्टी जाहीर व्हायची, तेव्हा घरी परतण्याचा आनंद काही औरच होता. ओले कपडे, गारठलेली बोटं आणि हातातली छत्री सांभाळत घर गाठायचं. क्वचित तेव्हा कोणाकडे रेनकोट असायचा. तेव्हा छत्रीच्या कडा खालून येणार पावसाचे थेंब, त्याची सुद्धा खूप मजा वाटायची. वाढतं वय, वाढती जबाबदारी आणि बदलते आयुष्याबरोबर पावसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. आता गच्चीवर भिजणं कमी झालं आणि ऑफिसमध्ये ओले शूज घेऊन बसणं वाढलं. कधी ट्रॅफिकमध्ये अडकताना पावसावर वैताग येतो, तर कधी अचानक आलेली सर खिडकीपाशी उभं राहायला भाग पाडते. कधी त्याचं रौद्ररूप नकोसं वाटतं. पाऊस हा कायम कवितेत राहतो, गाण्यात गुंफला जातो आणि आठवणीत संत वाहत राहतो. कधी कधी पावसाळ्यात एकांत असतो. एखाद्या संध्याकाळी खिडकीपाशी बसून चहा घेताना त्या थेंबाच्या टपटप आवाजात हृदयातल्या शांततेची पण जाणीव होते. एखाद्या जुन्या मैत्रिणीचा ग्रुप आठवतो. एखाद्याचं अपूर्ण प्रेम डोकं वर काढतं. एखादं जपून ठेवलेलं पत्र पुन्हा वाचावंसं वाटतं. पावसाचं असंच आहे, तो फक्त अंगावर झेलण्या इतका बाहेर नसतो, तो मनात झिरपत असतो संपूर्ण आत आत. कुणासाठी पाऊस म्हणजे प्रेमाच्या कबुलीचा क्षण, ती आणि तो एका छत्रीत रेंगाळणारे क्षण आणि हळुवार हातात घेऊन तल्लीन होण्याचा क्षण. कुणासाठी पाऊस म्हणजे निरोपाचा क्षण, भिजलेले डोळे आणि मन. कुणासाठी तो फक्त गारवा देणारा हवामानाचा बदल आहे, तर कुणासाठी तो मनात भरून राहिलेलं वादळ आहे. कधी कधी वाटतं पाऊस हा वेळेला थांबवणारा ऋतू आहे. सगळं धावतं आयुष्य, गर्दी, घाई, कामं यामध्ये थोडा वेळ थांबायला लावतो. आपल्याला एक कप चहा घ्यायला लावतो. राहून गेलेलं एक पान पुन्हा वाचायला लावतो. एक जुनी आठवण पुन्हा जगायला भाग पाडतो. आणि हो, आजही पावसाळ्यात वीज गेल्यावर मेणबत्तीच्या उजेडात माणसं एकमेकांशी अधिक संवाद साधतात.
मोबाईल थोडा बाजूला पडतो आणि माणूस खराखुरा माणूस होतो. कधी खिडकीतून पावसाकडे पाहणं, तर कधी छत्री न घेता भिजून निघणं. या साऱ्या गोष्टींना काही मोल नसतं, पण त्याचा परिणाम खोल असतो. आजही जेव्हा एखादं जुनं पावसाळी गाणं लागलेलं असतं, कानावर पडतं, घनन घनन गरजे बदला, तेव्हा अंगावर काटा येतो. पाऊस आणि गाणी हे तर भन्नाट कॉम्बिनेशन आहे. कधी एकांताच्या क्षणी पावसाच्या सरीबरोबर एक गाणं नकळत ओठावर येतं, रिमझिम गिरे सावन, आणि क्षणात मन पुन्हा त्या जुन्या खिडकीपाशी उभं राहतं, जेथं एखादं अर्धवट प्रेम ओल्या आठवणीसोबत उभं असतं. प्यार हुआ इकरार हुआ छत्रीखाली चाललेली ती गोड नजरा नजर, पावसाच्या टपटप आवाजासारखी हळूवार ठसठस ठेवून जाते मनात. पुन्हा तो पाऊस, ती छत्री आणि हो, ती सखी मनात रेंगाळत राहते. आता कुठे असेल ती? माझ्यासारखी खिडकीतून पाऊस बघत असेल, की आताही पहिल्यासारखी पावसात भिजत असेल? मनात प्रश्न निर्माण होतो. कधी एखादी विरहाची संध्या, तिथे आज जाणे की जिद ना करू सारखं गाणं मनाच्या कोपऱ्यात तसंच गुंजत राहतं आणि पाऊस बाहेर पडत राहतो. पण गाणं मनात थांबतं, काळजाला कुरवाळत राहतं. तो क्षण पुन्हा जगायला भाग पाडतो. मराठीत तर काय धम्माल कम्माल गाणी. पावसातली गाणी म्हणजे तर आ हा हा. चिंब भिजलेले, रूप सजलेले, ते रूप नजरेसमोर उभं राहतं. मनाच्या भावना शब्दात बांधून सुरात ओलेली एक गोड आठवण, पण त्या आठवणीत पुन्हा पुन्हा भिजत राहतं. पाऊस सुरू झाला की हे गाणं न लागता सुद्धा कानात वाजत राहतं आणि मग उरलेलं सगळं जग विसरून आपण त्या गाण्याचा एक भाग होऊन जातो. शब्द संपतात, पण संगीत आणि सरी थांबत नाहीत. काही न सांगता मन पुन्हा जुन्या गल्लींमधून फिरून येतं. कधी मैत्रिणींच्या गप्पा, कधी कॉलेजची पावसात भिजलेल्या अंगाने केलेली भटकंती, कधी एखाद्या बसस्टॉपवर झालेली त्याची भेट, थांबलेली नजर, सगळं पुन्हा एकदा डोळ्यासमोर. पाऊस म्हणजे फक्त भिजणं नाही, तो मनात कुठेतरी वाजणारा साज आहे. जसं मेघांच्या गडगडातही काहीसं संत संगीतातला नाद आहे, तसंच पावसातही एक साज असते, भावनांना, आठवणींना आणि अधोरी राहिलेल्या प्रत्येक गोष्टीला. पावसाची ती साथ असते. पूर्वी पाऊस म्हणजे जल्लोष असायचा. पहिलं भरून आलेला आभाळ, विजांचा निनाद आणि त्यानंतर अवचित कोसळणारा पाऊस. त्या पहिल्या सरीसाठी घरातले सगळे वाट पाहायचे. लहान मुलं अंगणात भिजत असायची. आई भजी तळायला घ्यायची आणि आजी यंदा पाऊस किती पडेल याचा अंदाज बांधत बसायची. पण आज हे चित्र दिसत नाही. आज पाऊस म्हणजे वायफाय बंद होईल, रेनकोट घाल, उगाच भिजू नकोस, घरात बैस, बाहेर गेलास तर सगळं चिक्कल घरात होईल. पावसात भिजण्याची मजा मोबाईलच्या स्क्रीनवर रील बघून घेतली जाते. रिअल आयुष्य, रिअल भिजणं मागे पडलं आहे. पूर्वीच्या मुलांसाठी पाऊस म्हणजे कागदाच्या होड्यांची शर्यत, गच्चीत भिजण्याची धमाल असायची. आजच्या मुलांसाठी पावसाचं अस्तित्व आहे, पण भिजण्याचा अनुभव नाही. त्यांना सांगावं लागतं की पावसात भिजण्याचा वेगळाच आनंद असतो, कारण त्यांनी तो कधी अनुभवलेलाच नसतो. वॉटर पार्कमध्ये कृत्रिम पाऊस मात्र अनुभवलेला असतो. जेव्हा पावसाची पहिली सर येते, तेव्हा मुलं भिजायला पुढे येण्याऐवजी मोबाईल बाहेर काढतात, व्हिडिओ घ्यायला भिजतात, भिजायला नाही. असो, कालाय तसं आहे ना. पाऊस तर लेखक आणि कवी यांचा सखाच. तो आला रे आला की कवी लेखक त्याला आपल्या शब्दात बांधून ठेवतात. मग तो उत्स्फूर्तपणे वाहू लागतो कागदावर आणि आता कीबोर्डवर. कितीतरी त्या कविता आणि किती त्या कथा, पाऊस आणि पाऊसच सारा. आजही पावसाच्या सरी आल्या की छत्री उघडायला भीती वाटते. कदाचित त्याने झाकोळून टाकल्या जातील काही जुन्या आठवणी, पण ते थेंब मनाच्या कोपऱ्यात भिजून गेले की आयुष्य थोडंसं नव्यानं खुलतं. कारण पाऊस तो भिजवतो आपल्याला आपल्या जुन्या आठवणींमध्ये, जगायला लावतो पुन्हा हरवून गेलेले क्षण. कोसळे पाऊस असा बेभान होऊन, गंध गर्भातून पसरे फुलला मातीचा कणकण, त्यात तुझे भिजणे मन जाते वेडावून, जलधारांचा नाद जणू पावसाने बांधले पैंजण. असाच काहीसा मनात रोंजे घालत आहे. मस्त मस्त. खूप मोठं झालं ना. सगळं आलं त्यात, गाणी वगैरे. त्यांच्या जीवनातली गेली आणि वास्तव्यात पण. नाही, उलटा मॅडम कवितेपेक्षा मस्त झालं. आवडला ना तुम्हाला? मी तेच म्हणणार होते. हो, नक्की. पंचमहाभूतांशी किंवा निसर्गाशी एकता म्हणजे एकरूस होणं,
म्हणजे आपल्या आतल्या पंचतत्वांशी आत्मरंगात रंगणं. कोण म्हणतं ताल नसतो मुक्त छंदात, एक होती लय या सोबतच अंतर्गत. कोण म्हणतं ताल नसतो मुक्त छंदात, लयही होती मॅडमच्या या सोबतात एक अंतर्गत. देव करो देव करो असं हे संगीत, देव करो हे असं सोबतांचं संगीत, चालू राहो अनाहत, चालू राहो अनाहत. नक्कीच. मस्त मस्त. हा लेख उलट खरंच कवितेपेक्षाही छान वाटलं मॅडम. मस्त लिहिला लेख. छान आहे का? कारण मला मग हा खूप छान लिहिला. साप्ताहिक सकाळला पाठवू शकते का मी? हा हो वा वा, का नाही, साप्ताहिक सकाळला वा वा, का नाही, एकदम का छान नाही. आहे, मस्त. मागवलंय ना श्रावण. खूप सुंदर आहे. त्याच्यात वैचारिक उंची पण खूप चांगली घातलीये, त्याच्यात संदेश पण चांगला दिलाय, सगळ्याच गोष्टी म्हणजे मांडणी पण छान आहे. पाठवून देते मग मी. चला आजचा संगीता माझं एक कथा आहे, ती पाठवू का ग्रुपवर? हो हो टाकून द्या. संगीता माझी एक कथा आहे मागे लिहिलेली. हो हो तुमचं जे काही साहित्य आहे ते तुम्ही टाकू शकता ग्रुपवर. ठीक आहे, ठीक आहे. स्पर्धा किंवा टास्क याची वाट बघू नका, तुम्ही टाकत राहू शकता ते ग्रुपवर. कोणत्या ग्रुपवर? आपल्या फेसबुकवर टाका, वेबसाईटवर जमलं तर तिकडं पण टाका, कुठेही टाका. फेसबुकवर काही टाकलं तरी चालते खरं. हो हो तिकडे पण टाकू शकता, वेबसाईटवर आता दोन्हीकडे टाका. अजून मला काही जमलं नाही मॅडम, मी सुरुवात करणार आहे आता. नाही खूप सोपी प्रोसेस आहे, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. आता जयश्री काळे त्या शिकल्या तर त्यांना जमलं म्हणजे बाकी सगळ्यांना जमायलाच हवं, कारण त्यांना तर काहीच नाही शिकेल मी. मला या 8 दिवसात जरा गडबड असल्यामुळे वेळ नाही झाला, आता करेल, टाकेल मी. नाही. सोपी प्रोसेस आहे, टाकून द्या तुम्ही. आणि हा कवितांचा निकाल लवकरच सांगितला जाईल, आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन, तेव्हा तो सगळ्यांना पाहता येईल पुन्हा एकदा. संगीता, हा निकालापेक्षा सादरीकरण करायला मिळालं हे फार आनंद आहे. नाही, सादरीकरण करायला मिळालं हा खूप आनंद आहे मनस्वी. आपली दर महिन्याला एक स्पर्धा असतेच आपली. चालेल चालेल. मागच्या आठवड्यात पण अभिवाचन झालं, या महिन्यात आता ही मॅडम? स्पर्धा झाली. हो ठीक आहे, सर्वांनी खूप छान कविता सादर केल्या. मॅडम मॅडम बोला. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. तुम्ही जो आता जो लेख ऐकवला आम्हाला, त्या लेखावर मी फक्त 4च ओळी आता लिहिल्या. हो हो सांगा. तुम्ही जो आता लेख ऐकवला ना, हा, शब्दमाळेच्या माळीतून शब्द ओझरत आहेत, शब्दमाळेच्या माळीतून शब्द ओझरत आहेत. तुमचा लेख ऐकताना आनंदाच्या उत्कट सरींनी मी चिंब भिजत आहे, मी चिंब भिजत आहे. छान छान. नक्कीच मी हा साप्ताहिक सकाळसाठी पाठवून देते. त्यांनी घेतला तर छानच आहे, नाहीतर आहे आपलं. ठीक आहे. पण मॅडम त्याच्यात मला एक शंका आहे मला. त्यांनी तरुण मुलांसाठी असं का लिहिलंय पण तिथे त्या ऍडव्हर्टाइज मध्ये? नाही नाही, म्हणजे सगळ्यांसाठी, जे हौशी आहेत, जे आता नवोदित आहेत, सगळ्यांसाठी आहे ते. तसं मेन्शन केलंय त्यांनी फक्त. नाही, त्याच्यावर लिहिलेलं आहे पण तरुणांसाठी नाही लिहिलेलं आहे तसं त्याच्यावर. मग तसं त्यांनी वयाची अट टाकली असते ना, वय लिहा किंवा काय असं तसं विचारलं त्यांनी असतं ना. तिथे लिहिलंय म्हणून मला शंका आली. मग त्यांनी वयाचं काय मागितलंय का तिथे? नाही ना, बघते मी. हो, वयाची हे दिलेलं. हो, दिलेलं आहे. कॉलेज तरुण तरुणींसाठी असं कॉलेज तरुण तरुणी असं लिहिलंय, कॉलेज तरुण तरुणी. आपण टाकून बघायचं, घेतलं तर घेतलं. त्यांनी वयाचा काही पुरावा वगैरे नाही, विचारला. टाकून बघा, तुमचा लेख सुंदरच आहे. हा पण 40 नंतरच्या कॉलेज तरुणी आहोत ना. एक मिनिट बघते मी. आहे समोर. माझ्या कॉलेजच आहे आपलं, आणि आपण सगळे 40 तरुण वर्षानंतर चिर तरुणी. म्हणजे म्हणून तर म्हणतो, माझ्यातले मी म्हटले कॉलेज तरुणी आहोत. अरे हा लिहिलेलं आहे इथे त्यांनी. चालेल का जरा? हो हो लिहिलेलं आहे, फक्त कॉलेजमध्ये शिकत असलेले, पदवी घेतलेल्या हा, नाही. म्हणूनच मी म्हटलं कविता वगैरे टाकण्यात काय अर्थच नाही. आणि काय लिहिलंय, कालच वाचलं मी ते, म्हणूनच पदवी मला शंका आली जरा. घेतलेल्या नवोदित लेखकांसाठी पण आहे. आपण पदवी घेतलेलीच आहे ना, म्हणून तर आपण इतकं चांगलं लिहितो. हा, नाही टाकून आता द्या, घेतलं तर घेतलं. समजा जर
तरुण मुलांच्या नाही नाही आल्या तर तर ते म्हणतील म्हातारे नाही मला म्हणतील पण त्यांनी वयाचं काही विचारलं नाही ना तिथं. तर त्यांनी म्हटलं असं की वयाचा पुरावा द्या किंवा तुमचं वय मेन्शन करा तर मग गोष्ट वेगळी होती. मी पण असंच गाईड टाकलेली टाकून दिसते. बघा काय आलं घेतलं हो हो चालेल. आज आपण इथंच थांबूयात. पुढच्या महिन्यात परत भेटूया अशाच एका स्पर्धेसह. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना ऑनलाईन भेटलं खूप आनंद झाला. सगळ्यांचे आभार. धन्यवाद. सर्वांना